जय खानदेश मना खानदेश में आपला हार्दिक हार्दिक स्वागत है। तर आज आम्ही इला गेलेत लिंबायत मा सुमन हायस्कूल 5 मा आणि आडे गेट टुगेदर ना कार्यक्रम केले म्हणजे ज्या 16 वर्षापासून विद्यार्थी आडे शिक्षण प्राप्त कर तर त्या आता काय करी राहणार आणि बट्टासनी टाइम काढीसनी आज भेटायला येलेत आणि त्याचा आज शिक्षक सुद्धा आहेत आडे आणि त्याचं असं काबा वाटतं की 16 वर्षानंतर आपण भेटायला पाहिजे आणि आता त्या काय करी राहणार कोठे राहणार सर्वांना परिचय आडे व्हावा आणि आपण बातचीत करणार आहेत आयोजकच संगे आणि सरच संगे सुद्धा आपण बातचीत कर विद्यार्थी संघ बातचीत करू आपण 16 वर्षानंतर त्याचे कसं वाटी राहिलं भाऊ काय नाव आपलं मन चेतन ठाकूर अच्छा काय म्हणतोस आज ना हा कार्यक्रम आपण आयोजित करेल काय उद्देश ते आयोजित करेल उद्देश असा होता की 15-16 वर्ष हो गया शाळा सोडाले नंतर बड़ा स्वतःना पर्सनल लाईफ मा लगीन नंतर बिझी होतात नंतर नोकरी धंदा मा बिझी होतात बडासना अलग अलग प्रश्न होतात बडासले एकत्र येणं होतं त्यांना एक ग्रुप बनावा बडासनी बड़ा एकत्र होणार बडासने एक दुसरे गोया करा नंतर एक डेट फिक्स करी सर विथिन 15 दिन मा हा प्रोग्राम आयोजन करा आणि बट्ट्याच आज आठ येत नाही बट्ट्याच मॅनेजमेंटने व्यवस्था मस्त होईल त्यांना आता जवळपास 90 विद्यार्थी आलेत बरोबर म्हणजे विद्यार्थी कोणाकडे माहिती पडली कोण काय करा ना बस आता विद्यार्थी स्वतःना एक इंट्रोडक्शन दिला कोण कडे राहणार काय करी राहणार ते बच्चे सांगितले त्यांना फक्त मेन समोर आमले प्रिन्सिपल सर आणि टीचर्स नाही ज्याने आई शाळा आज प्रोव्हाइड करी आणि आवाज हॉल आमले प्रोव्हाइड करा विद्यार्थीला आता टोटल 90 विद्यार्थी तर मित्रसं देखा आता 16 वर्ष नंतर 90 विद्यार्थी इसले एक प्लॅटफॉर्मवर आणणं किती मोठी गोष्ट आहे तर तुम्ही देखू शकता तसंच या असं विद्यार्थी आज कोणी मोठमोठला जागावर कोणी व्यावसायिकवर कोणी सरकारी खात्यामध्ये आहे कोणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहे असा संस्कारी पोर रस्ते घडवणारा शिक्षक जे आहेत त्याचं मार्गदर्शन कॉलेजचे शिक्षण प्राप्त केले शिक्षक ज्या आचार्य सर आहेत त्याचं संघ बातचीत करू सर काय नाव आपलं अविनाश पाटील सर काय म्हणाल सर काय सांगशात आज ना दिन विशेष मला थोडं आहे आणि कमजोर आहे माझं तुमचं माईक मना खानदेश मना खान मी मराठीत बोलेल थोडं आयर आणि आयर थोडंफार बोलेल याचा उद्देश असा आहे की जे विद्यार्थी 16 वर्षापूर्वी आमच्या शाळेतून पासआउट होऊन गेले होते त्यांना परत एकत्र आणणं हा एक उद्देश होता एकत्र आणून फक्त गेट टुगेदर करणं असं नाहीये रियुनियन याचा अर्थ असा होतो की हे विद्यार्थी परत कुठे ना कुठे मोठ्या पोस्टवर गेलेत आणि एकमेकांना मदतरूप ठरतील कोण कोणता व्यवसाय करतंय कोण गव्हर्नमेंट जॉबला आहे कोण इंडस्ट्रियल जॉबला आहे तर ते भविष्यामध्ये एकमेकांना मदतरूप ठरावेत हा मुख्य उद्देश आजच्या एकत्र येण्याचा आहे तर पहिल्यांदा असा कार्यक्रम झाला कसं नाही आपल्या शाळेत हा 6वा कार्यक्रम आहे की जो आणि पहिल्यांदा असं होतं की 16 वर्षानंतर विद्यार्थी आले बाकी विद्यार्थी आलेत 12 वर्षापूर्वीचे 10 वर्षापूर्वीचे आले होते हे 16 वर्षापूर्वीचे आले ज्यावेळेस विद्यार्थी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत माझे बरेच विद्यार्थी याच्यामध्ये कॉन्टॅक्टमध्ये आहेत की जे रुटीन मला सामाजिक कार्यांमध्ये शैक्षणिक कार्यांमध्ये भेटतात माझ्या बरेच विद्यार्थिनी स्वतः शिक्षिका आहेत की जे आमच्याच सुमन हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून पण आहेत बरेच विद्यार्थी गव्हर्नमेंट जॉबला आहेत काही बिझनेसमॅन झालेत आता की ज्यांनी मोठमोठे व्यवसाय पण चालू केलेत की जे एकमेकांना जाणून घेण्याच्या संधी मिळालेली आम्हाला धन्यवाद सर आणि आपण 16 वर्षानंतरही सुद्धा आज या आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असाच नवीन विद्यार्थी घडत राहा आणि आपल्या समाजाचा देशात भवितव्य उज्ज्वल करत राहा तर मित्रांनो देखू शकतात की 16 वर्षानंतर जेव्हा आपण शाळावर राहतोस ना तेव्हा आपली यादनेस शाळा आणि पण जेव्हा शाळा नंतर आपण बाहेर निघत रे काय शाळा आहे वा वा काय दिन होतात त्या गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी आणि त्या आठवणीला उजागर करायसाठी तुम्ही आठे येईल शेत आणि एक दिवस पहिले आमचा मित्र आहे जितू भाऊ डापसे येस ती एक व्हिडिओ टाकी दिन तर फक्त जाताना एवढं चाललं ना की बठ्ठा जुना विद्यार्थी कमेंट करत हो काय शाळा होते आम्ही काय मारत सर अशी कमेंट होती तर त्याच्या मारत ना त्यानं मागे कारण होतं सरनी सांगा की मारत तेच तुमनं उज्ज्वल भविष्य देखा नव्हतं मग निश्चित मारा पण आपल्या वाटत बाई सर मारस सर बोलता मारस पावडर लाईत होय आणि पावडर लाईत होय आणि त्या पावडर सर आजार दिखी राही ना तरी चांगला जागासवर आहे ना अच्छा ते ताईन त्या आहेत आपलं त्यातच भेटून आपण ताई हा ताईन त्याची छत्रपती शिवाजी महाराज यांनी जन्म जयंती निमित्त एक मेसेज दिला छत्रपती शिवाजी महाराज वाचून नाचून नव्हे शिवजयंती नाचून नव्हे तर वाचून साजरे करा खूप चांगला मेसेज दिला काय सांगशात ताई तुम्ही पण या बेंचना विद्यार्थी होतात का मग या बेंचनी अविनाश पाटील सर असनी शरद पाटील सर असनी स्टुडंट होतो आज परत मार खाणार आहे आज परत मस्ती करणी आहे पण आज परत त्याचा आशीर्वाद लिसन जाणं आहे ताईंच्या डोळ्याने तरी सुद्धा सामाजिक कार्यमा ऍक्टिव्ह राहतस आणि आपण विद्यार्थीला विचारू त्याचं नाव विचारत आपण काय म्हणतात जुन्या आठवणी खूप मजा येत होती आणि खूप आठवण येते आता शाळेंची असं वाटतं की आता संसार सोडून परत शाळेत यावं तर तसंच आपण पुढे जाऊ हे ना इम्पॉसिबल आहे तर मित्र देखू शकतास की काय म्हणतात ताई
आम्हाला असं वाटतंय की परत खूप हॅपीनेस वाली फिलिंग आली. असं वाटतं की घरीच नाही जायचं, पुन्हा शाळेतच यायचं. 16 वर्षानंतर भेटलं का मध्यंतर की केव्हा भेटलं? असं मध्यंतर भेटत असतो, पण आता खूप दिवसांनी म्हणजे सगळ्यांना 16 वर्षानंतर भेटलो. काय करता आता? आता मी ब्युटिशियन आहे धुळ्याला. असं आहे का? धुळ्याला राहता तुम्ही? धुळ्याहून आले? हो. स्पेशल धुळ्यात आहे निसवण टाय होत्या ताई साडे. असं हा काय म्हणतात ते? काही नाही. बरं. मी गावाकडे महाराष्ट्र गावाकडे? धुळ्यालाच. अच्छा, मग तिकडून आले का? हो हो तिकडनंच आले. म्हणून हा. काय करता? काही नाही, हाऊस वाईफ. तर मी तसंच आपण पुढे जाऊ. माझं नाव जागृती सोनवणे. आम्हाला खूप आनंद वाटला इथे आल्यावरती की गेट टुगेदर ठेवलेलं आहे. आमची जुनी आठवणी अशी ताजी होऊन गेली आणि मेन वस्तू की आम्हाला सरांना भेटायची इच्छा होती आणि स्टुडंटला बी म्हणजे सगळे फ्रेंड लोक त्यांना भेटून बी आनंदाच्या म्हणजे माहोल जात नाहीये. आम्ही लोक बेंचेसच्या खाली असं टिफिन ठेवायचे आणि तिथे काढून खायचे. टिफिन चालू असताना क्लास. आणि सर लाकडी घेऊन यायचे आम्हाला मारायला. झाडाची ओली लाकडी घेऊन मारायला यायची या जुन्या आठवणी आहेत. तसंच आपण विद्यार्थीच फक्त एवढंच उतारू, फक्त नाव आणि आता काय करायला भाऊ नाव किशन जाधव हेयर प्रोफेशनल. नाव किशन जाधव हेयर प्रोफेशनल आपला 5 ब्रांच आहे दिंडोलीमा टोटल. 5 ब्रांच आहेत. एका व्यवसायमा 5 ब्रांच आहेत. म्हणजे कोणी ना कोणी कोणता विद्यार्थी काय करा ना, एक बिझनेस बी होय आपला विद्यार्थी म्हणजे एक टच मध्ये कोण काय करा ना कोणी व्यवसायिक फायदा सुद्धा होईल. हाऊ सुद्धा आहे ना एक बेनिफिट आहे. काय नाव आपलं? हर्षल 22. काय करतोस? मी ऑटोमोबाईल फिल्मात जॉब करतो. मेहुल साळुंके टेक्सटाईल मार्केटमध्ये सेल्समॅन आणि अकाउंटिंग. जगदीश पाटील सॉफ्टवेअर टेस्टर सुरत. सुखराज संतोष पाटील अकाउंटर. आज फक्त एक लाईन बोल ना भाऊ काय सांगता? निलेश मोरे सिप्ला सेकंड लाईन मॅनेजर. तर मित्रसोन देखू शकते असा प्रकारचा हा कार्यक्रम आहे आणि असा कार्यक्रम मित्रसोन असा कार्यक्रम व्हायला पाहिजे. तुम्ही पण असा कार्यक्रम करायचे का? तर भेटून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय खानदेश. धन्यवाद.